महापौर समीर राजूरकर यांची 100 दिवसांची यशस्वी वाटचाल पूर्ण, तर वर्ष 2047 पर्यंतचा छत्रपती संभाजीनगरचा अजेंडा जाहीर. समीर राजूरकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय. त्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या 100 दिवसांतील कामकाजाबाबत सांगितलं, तर पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गेल्या 100 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युतीचं जे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये आम्ही सगळेजण ज्या महापौर म्हणून, उपमहापौर म्हणून, सभापती म्हणून या महानगरपालिकेचा एक विकासाचा अजेंडा ठरवला होता. या 100 दिवसामध्ये आम्ही ज्या 10 गोष्टी ठरवल्या होत्या त्यापैकी 9 गोष्टींमध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थितपणे प्रगती करायचा जो आमचा आलेख ठरवला होता, किंवा त्याला तुम्ही प्रगती पुस्तक म्हणा, त्या प्रगती पुस्तकामध्ये आम्ही पूर्ण काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही यशस्वीसुद्धा झालेलो आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं कचरा व्यवस्थापन, दुसरा मुद्दा सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट, तिसरा प्रमुख मुद्दा ड्रेनेजचा कंटूर मॅप, चौथा मुद्दा पर्यटन कक्ष सुरू करणे, पाचवा सांस्कृतिक विभाग पुन्हा चालू करणे, सहावा मुद्दा की एक DPR छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमचा राज्य सरकारला पाठवणे, त्याच्यानंतर सातवा जो प्रमुख मुद्दा होता आमचा की या महानगरपालिकेची इमेज बदलायचा मानस निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथं मुलाखतीत व्यक्त केला होता. ती इमेज बदलायसाठी आम्ही 100 दिवसामध्ये प्रशासन गतिमान करण्याचा जो प्रयत्न केला होता तो काही विभागांमध्ये 70% जास्त विभागांमध्ये तो गतिमान झालेला आहे. काही विभागात तो कमी पडलेला आहे. त्याच्यावरती दुरुस्ती करायचं काम आमचं पुढच्या 100 दिवसामध्ये करायचं आम्ही मानस ठरवलेला आहे. एक रस्ता पुढच्या 100 दिवसामध्ये जो रस्ता जिथं व्यवस्था आहे त्या रस्त्याला आम्ही पूर्णपणे MSCBच्या ज्या लाईन आहेत केबल त्याला अंडरग्राऊंड डक्टिंग करायचा पायलट प्रोजेक्ट करायचा आम्ही या पुढच्या 6 महिन्यात ठरवलेलं आहे. त्याची एक प्रायोगिक तयारी आम्ही या पुढच्या 100 दिवसात करणार आहे. त्याचबरोबर आम्ही ज्या गोष्टी प्रमुखपणे ठरवल्या होत्या त्या पाणी पुरवठा ह्या विषयामध्ये आम्ही ज्या मेहनतीनं काम करायचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना पूर्ण ताकदीनं आम्हाला यश अजून मिळालेलं नाही आहे. पण आत्ता पुढच्या 100 दिवसामध्ये आम्ही पाणी पुरवठ्यामध्ये अजून जास्ती ताकदीनं काम करून त्याला सुरळीत करायची व्यवस्था निर्माण करणार. पुढील उद्दिष्ट एक 2047 छत्रपती संभाजीनगर या विषयामध्ये आम्ही सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट चालू करतोय. ते सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटनं ला पूर्ण ताकदीनं पुढच्या 100 दिवसात आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि त्याची रिझल्ट ओरिएंटेड आम्हाला या शहराचं काम करायचं. सांस्कृतिक विषयामध्ये आम्ही 2 गोष्टी पुढच्या 6 महिन्यामध्ये करायचं आमचं मानस आहे. 100 दिवसात म्हणता येणार नाही त्याला. एक राज्य एकांकिका स्पर्धा या शहरात भरवणे, दुसरं सांगतिक महोत्सव 2 दिवसाचा करणे आणि एक त्रैभाषिक कवी संमेलन करणे. त्रैभाषिक 3 भाषांचं कवी संमेलन करणे, असं या गोष्टी आम्ही ठरवलेल्या. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.